17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन असतो. सर जवळ काल संध्याकाळी सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बालगंधर्व येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन फार दिमाखात साजरा करण्यात आला. तुमच्या विभागाचे पोलीस अधिकारी अंकुशजी शिंदे त्या ठिकाणी उपस्थित होते. सयाजी शिंदे, अंकुश शिंदे आणि एकनाथ शिंदे अशा तिघांचा नावाचा उल्लेख करून त्या ठिकाणी फार मिश्किलपणे कार्यक्रम साजरा करण्यात आला. सयाजी शिंदेंनी झाडं लावणं कसं गरजेचं आहे, ग्रीन रिव्होल्युशन, हरित क्रांती करणं कसं गरजेचं आहे, कारण मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जातात, कारण तिथे झाडं कमी आणि स्वामिक जास्त आहे असं त्यांनी उल्लेख केला. आपल्यासारख्या जाणकार श्रोत्यांना मला मुद्दाम सांगायचं की त्याचाही आपण विचार करावा. अरविंद जगताप चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये जे पत्रलेखन करतात आणि त्यांचं पत्र वाचून आपले डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही, त्यांचेही शब्द त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट होते. त्यांनी सांगितलं का अशा प्रकारचा संग्राम, अशा प्रकारचा मुक्ती दिन हा मराठवाड्याचा मुक्ती दिन सातारामध्ये आयोजित केला गेला पाहिजे. अशा पद्धतीने उत्कृष्ट, जसं तुम्ही या ठिकाणी मराठवाडा मुक्ती दिन इथे पुण्यामध्ये साजरा करताय, अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त केली. अशा वेगळ्या प्रकारचे मान्यवर वेगळ्या प्रकारच्या मनोगत घेऊन त्या ठिकाणी आले होते. आपल्या सर्वांसाठी सांगण्याचा उद्देश म्हणजे की प्रत्येकाचं आरोग्य छान राहिलं पाहिजे, प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे, प्रत्येकाचं कुटुंब सुखी राहिलं पाहिजे. या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक मान्यवर आज ॲडव्होकेट चव्हाण साहेबांचे शब्दसंगती ऐकणार आहे. ते अतिशय उत्कृष्टपणे मार्मिकपणे शब्दांचं शब्दांकन करतात असं मी ऐकलं, त्याची अनुभूती आपल्याला येणार आहे. श्रीयुत राजेंद्रजी घोडके यांनी थोडक्यात परंतु मनाला स्पर्श करण्यात अशा प्रकारचं प्रस्ताविक या ठिकाणी केलेलं आहे. सूत्रसंचालन करणारे सुद्धा फार सुंदर रीतीने बोलत आहे. भाषण करण्यामध्ये माझं काही नाव नव्हतं, त्या समोर बसायला पण नव्हतं, परंतु प्रेमापोटी मला बोलवलं. आपल्या सर्वांना धन्यवाद. जास्त वेळ न घेते आणि मराठवाडा मुक्ती दिनाच्या आपण सर्वांना अंतःकरणपूर्वक माझं महाविद्यालय डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय, माझं कुटुंब आणि माझे सहकारी प्राध्यापक बोराडे, झोंबाडे आणि घोडके सुद्धा प्राध्यापक आहेत, या सर्वांच्या वतीने मी अनेक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी ज्यांनी ज्यांनी आहुती दिली, यातना भोगल्या, तुरुंगवारी केली, अशा सर्व ज्ञात अज्ञात महापुरुषांना प्रथम अभिवादन. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या साठी ज्यांनी बीज रोवले ते रामानंद तीर्थ स्वामी यांच्या विचाराला अभिवादन. आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक अध्यक्ष यांचे मनापासून आभार, कारण आपण सर्वच वेगवेगळ्या भागातून पोटा पाण्याच्या निमित्ताने, रोजगाराच्या निमित्ताने पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये वास्तव्याला आहोत. आणि बऱ्याच लोकांना गाव, शिव, नाती गोती ही आपल्याच्या नवीन पिढीला माहीत नाही. त्यानिमित्ताने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने त्या दिवसाचं औचित्य साधून जे आपल्या येणेगूर वासियांचे सर्वांना एकत्र जमा केले त्या राजेंद्र घोडके साहेब, राजपूत साहेब यांचं मनापासून आभार. ज्यांनी याच्या अगोदर सुद्धा पुणे डेक्कन परिसरामध्ये मराठवाडा मित्रमंडळ कार्यरत आहे. जवळजवळ 50-60 वर्षापासून त्या ठिकाणी जे आपल्या भागातून मराठवाड्यामधून त्या शिक्षणासाठी जे विद्यार्थी आहेत त्यांनी मराठवाडा मित्रमंडळ स्थापन केलं. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉलेज आहे, वेगवेगळे कोर्सेस त्या ठिकाणी, त्याचं हॉस्टेल आहे. पण आताच्या नवीन पिढीला हे माहीत नाही. फक्त मराठवाडा मित्रमंडळ, त्यांचं कॉलेज, जे विद्यार्थी शिक्षणासाठी जातात, शिक्षणासाठी गेले, त्यांना त्याची अनुभूती. मी अधिक न बोलता आजच्या मराठवाडा संग्राम दिनाच्या या निमित्ताने येणेगूरवासी आमचे दिग्वेश आहेत, त्यांना मराठा भूषण पुरस्कार, मराठवाडा भूषण येणेगूर गावचा पुरस्कार त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडच्या नगरसेविकाताई, त्यानंतर नगरसेवक बंधू आणि सर्व कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.
संग्रामासाठी ज्यांनी स्वतः आहुती दिली ते रामानंद तीर्थ सर्व शहीद यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज या ठिकाणी जेनेगुर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। त्यासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजपूत सर, उद्घाटक बरगडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले पुण्याचे नगरसेवक गायकवाड साहेब, आपले यमुनानगरचे गेले का? या ठिकाणी उपस्थित शीतलजी चव्हाण सर ॲडव्होकेट, कारण व्याख्यान असल्यानंतर व्याख्यात्यालाच ऐकायचं असतं, आपण सगळ्यांनी श्रोते म्हणून या ठिकाणी उपस्थिती द्यायची असते, त्यामुळे जास्त न बोलता ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आहे ते आमचे मार्गदर्शक नजर सर या ठिकाणी उपस्थित, आमचे माझे सहकारी अंकुशजी जगदाळे आणि राजेंद्रजी घोडके जे अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या पंचक्रोशीमध्ये त्यांचं सामाजिक कार्य फार मोठं आहे आणि त्यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त जेनेगुर या संस्थेला घेऊन सर आपल्याला पुरस्कार दिलेला आहे आणि हा पहिला पुरस्कार आहे। राजेंद्र घोडके यांना फक्त देणं माहिती आहे, म्हणजे कीर्ती महान आहे, त्यांची मूर्ती लहान आहे। मी नेहमी म्हणत असते त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर कोणी म्हणणार नाही की याच्या अंगामध्ये एवढे गुण आहेत, बघितल्यानंतर असं वाटतं की साधारण माणूस आहे, परंतु अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक उत्तम ठेकेदार म्हणून ते काम करतात। तेवढंच नव्हे तर तुळजापूर असेल, मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी असेल, सातारा असेल, या ठिकाणी सुद्धा त्यांनी अनेक बेरोजगारांना काम दिलेलं आहे। म्हणजे जे अभिप्रेत आपल्याला सगळ्यांना असतं की तरुणांनी कसं असावं, कसा आदर्श सामाजिक कार्यामध्ये असावा, तर त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राजेंद्रजी घोडके आहे। आम्हाला गायकवाड साहेबांना आम्हाला निवडणुका लढायच्या असतात म्हणून आम्ही कार्यक्रमांमध्ये जात असतो, पण राजेंद्र घोडके असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांना कुठलंही स्वार्थ नाही आणि मी मनापासून सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करते। जास्त वेळ न घेता मराठवाड्याच्या बाबतीत बोलाल तर माझे मिस्टर राहुलचे, म्हणजे माझा थोडासा संबंध नाही, चांगलाच संबंध, कायमचा संबंध मराठवाड्याशी आहे, परंतु मी मराठवाडा मित्रमंडळाच्या कार्यक्रमात स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, गोपीनाथजी मुंडे असतील, मी जेव्हा 97 ला पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस बालगंधर्वमध्ये त्यांनी मराठवाड्यातल्या निवडून आलेल्या नगरसेवकांचा फार मोठ्या प्रमाणात सन्मान केला होता। ते राजकारण आता राहिलेलं नाही, ती माणसं आता राहिलेली नाहीयेत, मग ती जबाबदारी आली तुमच्या आणि आमच्यावरती। आज कुठल्या दिशेनं आता राजकारणाचं व्यासपीठ नाही निश्चितपणे, परंतु 1 वर्ष उशीर झाला मराठवाड्याला स्वतंत्र व्हायला। मी म्हणते आजही स्वतंत्र आहे असं म्हणता येत नाही। रोजी रोटीसाठी, नोकरीसाठी मराठवाड्यातले या पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 20 लाख आहे, 5 लाख लोक आपली या मराठवाड्यातली या पिंपरी चिंचवड शहरात आहेत, रोजी रोटीसाठी आले, ते इथंच स्थायिक झालेत। आज परभणी असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल, त्या ठिकाणची युवक मला म्हणजे सांगायला म्हणजे वाईटही वाटतं, अगदी 12-13 हजार रुपयाच्या नोकरीसाठी अभ्यास करून या सुद्धा या सदनिकेमध्ये 2 मुलं गेल्या 2-3 वर्षापासून एमपीसी यूपीएससीची परीक्षा तिकडचे आहेत, पण त्यांना झोपायला आम्ही इथे या ठिकाणी जागा करून दिलेली आहे, ते अभ्यास करतात। म्हणजे एवढी परिस्थिती आहे, त्या मुलांमध्ये स्किल आहे, टॅलेंट आहे, सगळं आहे, परंतु त्यांना एक भक्कम पाठिंबा जो पाहिजे तो मिळत नाही। आणि आज मराठवाड्यातून आलेले प्रचंड मोठे उद्योजक सुद्धा या शहरात आहेत। आपण म्हणावं की त्या उद्योजकांनी सुद्धा आपल्याच लोकांना जे अगदी झोपडपट्टीवरच्या भागामध्ये राहतात त्यांना हात दिला पाहिजे। मध्यमवर्गीय असतात, त्यांना कुणाकडे हात पुढे करता येत नाही किंवा कुणाला काही देता येत नाही, त्यांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। त्यामुळे मराठवाडा हा फार मोठा आहे, महाराष्ट्र राज्याचा एक अविभाज्य असा एक तो भाग आहे आणि त्याच्यासाठी आज राजू घोडके आणि त्यांचे सर्व मित्र परिवार अभिमन्यू गायकवाड यांचं वारंवार नाव घेतलं गेलं आणि सगळे म्हणजे तुमचे सगळे मित्र परिवारांचं मनापासून स्वागत करते, कारण सर गर्दीपेक्षा गर्दी मंडळी या ठिकाणी आहेत। आपण मोठ्या व्यासपीठावरती भाषण करतो, तिथं सगळे अशीच आणलेले असतात धरून इकडून तिकडून म्हणजे गर्दी दिसण्यासाठी, परंतु त्याचा उपयोग होत नाही। परंतु मी 100% सांगते, या जे इथे उपस्थित आहेत त्यापैकी निश्चितपणे आपल्या व्याख्यानाचा उपयोग त्यांना होणार आहे आणि तो
विचार घेऊन ते पुन्हा समाजामध्ये मोठ्या मानेनं म्हणजे ते काम करणार आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं यमुनानगरमध्ये स्वागत करते आणि इंगळे सरांना सांगते, पुरस्कार हा कामाचं कौतुक आहे. की राजकारण म्हणजे नेमकं काय असतं. राजकारण म्हणजे काय असतं तर जे भाषणात बोलतात ते आचरणात आणत नाहीत आणि जे आचरणात आणतात ते भाषणात बोलत नाहीत. हे असं राजकारण असतं. पण ताईंचं राजकारण थोडंसं उत्कृष्ट दर्जाचं आहे. जे अगोदर आचरणात आणतात आणि नंतर अशा भाषणामध्ये बोलत असतात. म्हणून ताईंचं खूप खूप धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणारे आजचे येणेकर भूषण पुरस्काराचे मानकरी माननीय श्री अनिल सोपानराव इंगळे सर, सहाय्यक अभियंता पुणे महावितरण यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोगतातून सर्वप्रथम सगळ्यांचेच आभार. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब, या भागातील लोकप्रिय नगरसेविका उबाळताई, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय गायकवाड साहेब, प्रमुख वक्ते शीतल चव्हाण साहेब आणि माझ्या गावकरी मित्रमंडळींनो, बांधवांनो, मला फार ऊर भरून आलेला आहे की आपल्या गावाच्या लोकांसमोर आपण येणेकर भूषण म्हणून एक पुरस्कार सर्वप्रथम मला दिला गेला आयोजकाचं त्यांची आता ताईने उल्लेख केला की कीर्ती लहान मूर्ती महान राजेंद्रजी घोडके व इतर सर्व आयोजक मंडळी या सगळ्यांचं मी मनापासून अत्यंत बऱ्याचजणांनी आणि आमच्या कुटुंबियातर्फे पूर्ण येणेकरांच्या वासियांचे मी आभार मानतो आणि ऋण व्यक्त करतो. पुण्याचा संबंध मला तसा काही लहानपणापासून आहे, विशेष करून आकुर्डीमध्ये मी वाढलेलो आहे. तरी आपण गावाची अटॅचमेंट जी आहे आणि नोकरीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंट एम्प्लॉयला काम करावं लागतं. कारण साहेबांनी पुण्यनगरीत माझी फार लहानपणापासूनची इच्छा होती की ते आपण काम करावं आणि तशी संधी नैसर्गिकरित्या इकडं मला मिळालेली आहे आणि सध्या ससाननगर खडकसर या भागात कार्यरत आहे. प्रत्येक लोकांशी माझाही संपर्क आपल्या जसा आहे तसं सर्व लोकप्रतिनिधींशी संबंध येत असतो आणि त्या संबंधामधूनच एकमेकांची वर्किंग करत असते. आता जसं ताई म्हणाल्या की नुसतं भूषण पुरस्कार हे महत्त्वाचं नाही, याच्यावरती जबाबदारी वाढत असते आणि जबाबदारी प्रत्येक प्रकारची असते आणि जे काय समाजाला आमच्या वतीनं माझ्या वतीनं देता येईल त्यामुळे मी निश्चितच यापुढे प्रयत्न करेन. आणि मी सर्व येणेकरवासियांचे विशेष करून आता ह्या ज्या ग्रुप फॉर्म झाला जसं गायकवाड साहेबांनी सांगितलं की पुण्यामध्ये मराठवाडा मित्रमंडळ फार पूर्वीपासून आहे. त्यानंतर आता आपला येणेकर पुणेरी ग्रुप फॉर्म झालेला आहे. तर माझी अशी इच्छा आहे की आपण सगळ्यांना मिळून येणेकर पुणेरी ग्रुप देखील एक नावाला आणूया आपण सगळे मिळून, जेणेकरून एकमेकांच्या अडीअडचणी सोडवता येतील, एकमेकांना सपोर्ट साधता येईल. आणि जास्त काय या ठिकाणी बोलणं मला कारण प्रमुख वक्त्यांचं भाषण सगळ्यांना महत्त्वाचं आहे. मराठवाडा मुक्ती दिनाच्या सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. ह्या ऋणातून मी आपल्याला राहील. सगळ्यांचे परत एकदा व्यासपीठ आयोजक या सगळ्यांचे आभार मानून मी माझी रजा घेतो. थँक्यू, धन्यवाद. संघर्षाची पायपीट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा या समाज ठिकाणी पुरस्कार करत असतो. हा प्रथम पुरस्कार तुम्हाला मिळाला, याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जगाला शांततेचा आणि समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध 12व्या शतकामध्ये काय एक उल्लेख केला म्हणजे श्रम हे स्वर्ग आहे. असा श्रम प्रतिष्ठेचा मूल मंत्र बहुजन समाजाला देणारे आणि लिंगायत धर्माची स्थापना करून जाती जातीतली भेद काढणारे महात्मा बसवेश्वर, महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याचं स्वप्न पेरणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊच्या स्वप्नाला सत्यामध्ये साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सर्व मावळे. शिक्षण हे ठराविक जातीपुरतं आणि त्या ठराविक जातीच्या पुरुषांपुरतं मर्यादित असतानाच्या काळामध्ये शिक्षणाचे द्वार तमाम बहुजन वर्गाला स्त्रियांना खुली करणारे आणि त्यासाठी उभी आहे झटणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख आरक्षणाचा कायदा सर्वप्रथम या देशामध्ये आणून आरक्षणाच्या माध्यमातून या देशातल्या दलित, शोषित, पीडित समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी झटणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या मूलभूत तत्वांवरती उभा असणारे या देशाचं संविधान लिहून या आधुनिक भारताची पायाभरणी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इंग्रज तर या देशातून जातीलच, परंतु इंग्रज या देशामधून गेल्यानंतर या देशामध्ये शेतकऱ्यांचं कष्टग्रस्त राज्य यावं
यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून तमाम कष्टकऱ्यांच्या तळहातावर ही पृथ्वी धरलेली आहे. अशा प्रकारचा आशावाद आपल्या लेखणीच्या साहित्याच्या माध्यमातून देणारे लोकशाही साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. नीती आयोगाने या देशाच्या काही वर्षापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्याला देशातला सगळ्यात मागास जिल्हा म्हणून जाहीर केले. या देशातल्या सगळ्यात मागास जिल्ह्यातल्या योनगर या छोट्याशा गावातली मंडळी या ठिकाणी कामासाठी, पोटासाठी शहरामध्ये येते आणि शहरामध्ये आल्यानंतर आपल्या लोकांना पोरकं वाटू नये यासाठी ती संघटित होते. पुणेरी येणेगुरकर नावाचा ग्रुप तयार करते आणि या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या मातीला मिळालेले जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा दिवस अशा प्रकारचा कार्यक्रम करून साजरा करते. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं त्याच गावातल्या एका चांगल्या व्यक्तीला पुरस्कार देऊन गौरवित करते. ही आपल्या भागासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे आणि म्हणून मी सुरुवातीलाच पुणेरी येणेगुर ग्रुपच्या तमाम कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनस्वी अभिनंदन करतो. त्यांनी अशाच प्रकारचं काम पुढे सुद्धा करावं यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर पुणेरी येणेगुरकर या ग्रुपचे जे पुरस्कार त्यांनी या वर्षी जाहीर केलेले आहेत त्या प्रथम पुरस्काराचे जे मानकरी आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनस्वी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं काम त्यांनी करावं यासाठी त्यांनाही शुभेच्छा देतो. हैदराबादच्या मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि दरवर्षी या मुक्ती दिनाच्या निमित्ताने जे व्याख्यान होतात, जी भाषणं होतात, त्याच्यावरती जे लेख लिहिले जातात त्यामध्ये अतिशय रंगवून ही कहाणी सांगितली जाते. अनेक गोष्टी मसाला मारून सांगितल्या जातात आणि काही काही ठिकाणी तर हा लढा हिंदू विरुद्ध मुसलमान अशा प्रकारचा होता असं भासवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. आणि म्हणून हैदराबाद मुक्ती दिनाच्या निमित्तानं बोलत असताना या मुक्ती दिनाला असलेले जागतिक संदर्भ काय, देशामध्ये तत्कालीन परिस्थिती काय होती, कशासाठी हा मुक्ती संग्राम घडवला गेला, काय त्या लढ्यामध्ये असणाऱ्या लोकांची भावना होती आणि आज मराठवाड्याची परिस्थिती काय, या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी मराठवाड्यातल्या लोकांनी, मराठवाड्यातल्या तरुणांनी, मराठवाड्यातल्या नेत्यांनी काय केलं गेलं पाहिजे या सगळ्या संदर्भात मी सविस्तरपणे आपल्याशी बोलणार आहे, संवाद साधणार आहे. आपल्याला माहित आहे की 18व्या 19व्या शतकामध्ये युरोपामध्ये क्रांती झाली, त्याला आपण प्रबोधन पर्व म्हणतो, प्रबोधनाची क्रांती म्हणतो. ही प्रबोधनाची क्रांती, हे प्रबोधन पर्व काय होतं तर धर्मानं घातलेली जी जोगड आहे, धर्मानं घातलेल्या ज्या अंधश्रद्धा आहे, धर्मानं घातलेल्या ज्या चुकीची समजूत आहे त्या चुकीच्या समजुती बाजूला काढून वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगाकडे बघण्याचा पायंडा या प्रबोधन पर्वामध्ये आलेल्या अनेक महामानवांनी घातला. म्हणजे ही पृथ्वी चपटी आहे असं समजलं जायचं, पण ती पृथ्वी गोल आहे असं गॅलिलिओ नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलं. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं धर्मशास्त्र सांगायचं, परंतु पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं धर्मशास्त्रातले उल्लेख खोडून काढत त्या काळातल्या वैज्ञानिकांनी सांगितलं. आणि या प्रबोधन पर्वामधून विज्ञानाचा विकास झाला, विज्ञानाच्या विकासातून तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि त्या पाठोपाठ औद्योगिकरण युरोपामध्ये वाढत गेलं. आता या औद्योगिकरणाला काय लागतं तर या औद्योगिकरणाला स्वतंत्रपणे श्रम विकणारे कामगार लागतात आणि तत्कालीन जी युरोपमधली व्यवस्था होती ती शेतीवरती आधारित असलेली व्यवस्था, जगभरात तशी व्यवस्था होती, त्याला आपण राजेशाही व्यवस्था म्हणतो, सरंजामी व्यवस्था म्हणतो. या सरंजामी व्यवस्थेमध्ये शेतीमध्ये काम करणारी जी लोक होती ती कुळं म्हणून शेतीशी जोडली गेलेली होती आणि या कुळांना स्वतंत्र केल्याशिवाय या औद्योगिकरणामध्ये, उद्योगधंद्यामध्ये, कारखान्यांमध्ये कामगार मिळू शकत नव्हते. म्हणजे औद्योगिकरणाला तत्कालीन जी राजकीय व्यवस्था होती, राजेशाही व्यवस्था होती, ती पूरक नव्हती आणि म्हणून ती राजेशाही व्यवस्था संपवण्यात आली आणि त्या ठिकाणी भांडवली लोकशाही व्यवस्था आणण्यात आली. कशासाठी? कारण कारखान्यामध्ये स्वतंत्रपणे श्रम विकणारे, शेतीशी जोडलेली जी कुळं होती ती तोडून, शेतीपासून तोडलेली स्वतंत्र माणसं, श्रम विकणारी माणसं कारखान्यांना, उद्योगांना हवे होते आणि म्हणून राजेशाही व्यवस्था संपवण्यात आली, अनेक राज्यांचा शिरच्छेद करण्यात आला आणि नवी भांडवली व्यवस्था निर्माण केली. आता या भांडवलशाहीचं एक वैशिष्ट्य आहे की या भांडवलशाहीमध्ये कारखान्यांतून कच्चा मालावरती प्रक्रिया होऊन पक्क्या मालाची निर्मिती केली जाते आणि हा पक्का माल खपवण्यासाठी बाजारपेठांची गरज असते. एका मर्यादेच्या नंतर भांडवलशाहीमध्ये वस्तूंचं प्रचंड उत्पादन होतं, परंतु ती वस्तू खरेदी करण्याची जी क्रय शक्ती असते, कन्झ्युमिंग कॅपॅसिटी असते जनतेची, लोकांची, ती घटत जाते आणि म्हणून या उद्योगांना
या कारखान्यांना त्यांचा माल खपवण्यासाठी बाजारपेठांच्या होत्या. आणि मग इंग्लंडमध्ये, पोर्तुगालमध्ये, फ्रान्समध्ये जे मोठमोठे कारखाने उभे राहिले, मोठमोठे उद्योग उभे राहिले, त्यांना त्यांची वस्तू खपवण्यासाठी बाजारपेठांची गरज भासू लागली. आणि म्हणून त्यांनी खलाशांना प्रोत्साहित केलं. आपण ऐकतो कोलंबाचा स्टोरी ऐकतो, वास्को द गामा ऐकतो. यांनी काय या सगळ्या देशांचे शोध घेतले? कारण यांना बाजारपेठा हव्या आणि त्या बाजारपेठेच्या आवश्यकतेमधून या वसाहती औद्योगिक दृष्ट्या प्रगत झालेल्या लोकांनी औद्योगिक दृष्ट्या मागास असलेल्या राजेशाही असलेल्या देशांमध्ये स्वतःच्या वसाहती निर्माण केल्या. त्यातलाच आपला भारत हा देश. भारतामध्ये सुद्धा डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या वसाहती स्थापन केल्या. आता त्यांचा इथला व्यवसाय, त्यांचा इथला व्यापार सुरळीत चालावा यासाठी त्यांनी या देशातली राजकीय सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली. इंग्रज या देशामध्ये येण्याच्या आधी या देशामध्ये राजेशाही व्यवस्था होती. हा देश अनेक राज्यांच्या तुकड्यांमध्ये विभागलेला होता. या देशामध्ये सरंजामी व्यवस्था होती, त्याला आपण आज संस्थान म्हणतो. अशी अनेक संस्थान या देशामध्ये होती. आणि मग इंग्रजांनी या ठिकाणी राज्य हातामध्ये घेतलं आणि इंग्रजांच्या देशामध्ये जी भांडवली लोकशाही होती ती लोकशाही आपल्या सुद्धा देशामध्ये आली पाहिजे. इंग्रजांना आपण इथून पळवून लावलं पाहिजे आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. यासाठी फार मोठा लढा या देशामध्ये झाला. आणि 15 ऑगस्ट 1947 साली या देशातल्या जनतेनं इंग्रजांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि या देशामध्ये लोकशाही यावी यासाठी संविधानाच्या निर्मितीला प्रक्रियेला सुरुवात केली. तेव्हा काय इंग्रजांनी केलं की त्यांची एक नीती होती, तोडा फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल. आणि म्हणून त्यांनी जाताना एक पाचर मारली. काय पाचर मारली की या देशामध्ये जी 565 संस्थानं होती त्या संस्थानिकांनी ठरवायचं की त्यांना उद्याच्या भावी भारतीय लोकशाहीमध्ये सामील व्हायचं आहे की स्वतंत्र राहायचं आहे हे त्या संस्थानिकांनी ठरवावं. असं स्वातंत्र्य इंग्रजांनी जाता जाता त्या संस्थानिकांना बहाल केलं. परंतु या देशातल्या जनतेची भावना की आम्हाला लोकशाही भारत पाहिजे अशी ही भावना असल्यामुळे ती जनभावना ओळखून 565 पैकी 562 संस्थानिकांनी स्वतःहून भारतामध्ये विलीन होण्यासाठी संमती दिली. फक्त 3 अशी संस्थानं होती ज्यांनी नकार दिला, आम्हाला भारतामध्ये सामील व्हायचं नाही, आम्हाला आमचं संस्थान स्वतंत्र पाहिजे असं म्हणणारी फक्त 3 संस्थानं होती. त्यातलं एक होतं काश्मीरचं. त्या ठिकाणी डोगरा हरिसिंग नावाचा राजा होता आणि त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती की त्या ठिकाणची बहुसंख्य जनता ही मुस्लिम होती आणि राजा मात्र हिंदू होता. त्याच्यानंतर दुसरं संस्थान होतं ते जुनागडचं संस्थान आणि तिसरं जे संस्थान होतं ते हैदराबादचं संस्थान. या हैदराबादच्या संस्थानामध्ये तेलंगणा, आंध्र आणि महाराष्ट्रातला मराठवाड्याचा जो प्रदेश आहे आताचा हा सगळा भाग त्या हैदराबादच्या संस्थानामध्ये त्या निजामाच्या हुकुमाखाली होता. आणि मग निजामाने सुद्धा सांगितलं की मला सुद्धा भारतामध्ये विलीन व्हायचं नाही, मला सुद्धा स्वतंत्र माझं संस्थान पाहिजे. आणि त्या निजामाचा जो सेनापती होता कासिम रजवी नावाचा, त्याने एक निमलष्करी दल स्थापन केलं, त्याला आपण रजाकार म्हणतो त्या संघटनेला. आणि या रजाकाराच्या माध्यमातून जे जे लोक भारताच्या लोकशाहीमध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करतायत, त्याच्यासाठी प्रबोधन करतायत, त्याच्यासाठी भाषण देत आहेत, त्याच्यासाठी लिहित आहेत, अशा सगळ्या लोकांवरती अनन्वित असे अत्याचार करण्याचं काम या रजाकार संघटनेने केलं. मुळात असं भासवलं जातं की तो निजाम जो होता तो धर्मद्वेष्टा होता, तो धर्मांध होता, तो हिंदूंचा छळ करणारा होता, असे एक चित्र हैदराबाद मुक्ती संग्रामाबद्दल बोलताना दाखवलं जातं. परंतु हा निजाम जो होता तो अतिशय धर्मसहिष्णू राजा होता. तो असं म्हणत असे की माझी 85% प्रजा ही हिंदू आहे आणि म्हणून माझे जे 2 डोळे आहेत त्यातला एक डोळा हिंदू आहे आणि दुसरा डोळा इस्लाम आहे, अशा प्रकारचा सहिष्णू विचार तो मांडत असतो. परंतु त्याचा सेनापती जो होता कासिम रजवी तो अतिशय महत्वाकांक्षी होता आणि त्याच्या महत्वाकांक्षेमधून त्या रजाकार संघटनेचा जन्म झाला आणि त्या रजाकारांनी मराठवाड्यामध्ये अनन्वित असे अत्याचार चालू केले. या देशामध्ये स्वातंत्र्याचा सूर्य जरी 15 ऑगस्ट 1947 ला उजाडलेला असला तरी सुद्धा मराठवाड्याच्या भागामध्ये हैदराबाद संस्थानामध्ये रजाकाराच्या जुलमाखाली, रजाकाराच्या काळ्या कुटा अंधाराखाली असलेल्या जनतेला स्वातंत्र्याचा सूर्य जो उजाडला तो तब्बल या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 महिन्यानंतर 17 सप्टेंबर 1948 साली मिळाला. आणि यासाठी काय करावं लागलं तर त्या हैदराबाद संस्थानामधल्या लोकांनी, स्वामी रामानंद तीर्थ असतील, औरंगाबादचे आमचे गोविंदभाई श्राफ असतील, बीडच्या शेळकेबाई सारख्या महिला असतील, या सगळ्या महिलांनी या हैदराबादच्या संस्थानामधून स्वतंत्र मिळवण्यासाठी आणि लोकशाहीवादी भारतामध्ये सामील होण्यासाठी अनेक लढे उभारले.
आम्ही आमच्या भागामध्ये वाचनालय चालू केले आहेत. स्वतःच्या खर्चानं 14 वाचनालय आम्ही उमरगा तालुक्यामध्ये चालू. त्याचा मागचा उद्देश असा आहे की जगातल्या ज्या काही क्रांत्या झालेल्या आहेत, जगातले जे काही बदल झालेले आहेत, जगामध्ये आजपर्यंत जी काही परिवर्तन झालेले आहेत ते विचारामधून झालेले आहेत, वाचनामधून झालेले आहेत. आणि हैदराबादच्या मुक्ती संग्रामाला सुद्धा वाचन संस्कृतीचे संदर्भ आहेत. हैदराबादच्या मुक्ती संग्रामाला सुद्धा शिक्षण संस्कृतीचे संदर्भ आहेत. कारण त्या काळामध्ये त्या हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी झटणारे काही लोक पैलवान होते आणि त्यांनी त्यांच्या गावामध्ये व्यायामशाळा काढलेल्या होत्या. या मुक्ती संग्रामासाठी झटणारे काही लोक वाचनप्रिय होती, काही लोक लिहिणार होती, काही लोक पत्रकार होती आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये वाचनालय चालू केलेली होती. आमच्या लोहाऱ्याजवळ हिप्परगा गावा म्हणून एक गाव आहे. त्या ठिकाणी हिप्परग्याची राष्ट्रीय शाळा असं त्याला म्हटलं जातं. तशा प्रकारची शैक्षणिक संस्था सुद्धा त्या ठिकाणी होती, आर्य समाजाने स्थापन केलेली. आणि या सगळ्या त्या हिप्परग्याच्या शाळेला, या वाचनालयांना, या व्यायामशाळांना हैदराबाद मुक्ती संग्रामाची केंद्र त्या काळातल्या लोकांनी बनवलं आणि त्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन केलं की आपल्याला राजेशाही व्यवस्था नको. कारण राजेशाहीमध्ये राजाच्या नंतर त्याचा पुत्र येतो, त्याच्यानंतर पुन्हा त्याचा पुत्र येतो. म्हणजे आपला राज्यकर्ता कोण असावा हे निवडण्याचं स्वातंत्र्य, हे निवडण्याचे अधिकार जनतेला नसतात. आणि म्हणून आपल्याला राजेशाही व्यवस्था नको, सरंजामशाही व्यवस्था नको, आपल्याला लोकशाही व्यवस्था पाहिजे. अशा प्रकारचं प्रबोधन या वाचनालयाच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून, व्यायामशाळेच्या माध्यमातून त्या काळातल्या हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी लढणाऱ्या लोकांनी जनतेपर्यंत ते प्रबोधन दिलं. आता असं म्हटलं जातं की हैदराबादचा लढा हा मुसलमान राजाविरुद्ध हिंदू प्रजेचा होता असं भासवलं जातं. परंतु बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच भाषणामध्ये, बऱ्याच लिखाणामध्ये हे सांगितलं जात नाही की हैदराबादच्या मुक्ती संग्रामामध्ये असंख्य मुस्लिमांनी सुद्धा स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. त्यातलं एक महत्वाचं उदाहरण मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की त्या काळामध्ये हैदराबादमध्ये इम्रोज नावाचं एक उर्दू वृत्तपत्र निघायचं आणि त्या इम्रोज नावाच्या उर्दू वृत्तपत्राचे संपादक होते शोएब उल्ला खान. आणि ते सुद्धा त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून सातत्यानं प्रबोधन करायचे की कशा प्रकारे ही रजाकाराची जुलमी राजवट आपल्याला नको आहे आणि कशा प्रकारे भारताची लोकशाही आपल्यासाठी फायद्याची आहे याचं प्रबोधन त्या इम्रोज या उर्दू वृत्तपत्राच्या माध्यमातून शोएब उल्ला खान करायचे. आणि मग रजाकारांनी त्याला धमकी दिली की तुम्ही हे रजाकार विरोधात लिहिणं आहे ते लिहिणं थांबवा, बंद करा, नाहीतर आम्ही तुमचे हातपाय कलमतो. तरी सुद्धा शोएब उल्ला खान थांबले नाही. त्यांनी त्यांच्या इम्रोज या वृत्तपत्रामधून सातत्यानं रजाकार विरोधात आणि भारताच्या बाजूने भारतामध्ये सामील होण्यासाठी जनतेचं प्रबोधन करणं चालू ठेवलं. आणि त्या शोएब उल्ला खानचा हात पाय कलम करून त्यांना मारण्यात आलं रजाकाराकडून. शोएब उल्ला खान हा या देशातला मला वाटतं पहिला आधुनिक काळातला पत्रकार असेल ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी, भारताच्या लोकशाहीसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. परंतु हे सगळं सांगितलं जात नाही. आताच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम देश घडवण्यासाठी जाणीवपूर्वक हे सांगितलं जातं की हैदराबादचा मुक्ती संग्राम म्हणजे मुस्लिमांच्या विरुद्ध हिंदूचा लढावा. आता ज्याप्रमाणे मुसलमान लोकांनी या लढ्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली हे मी तुम्हाला सांगितलं, त्याप्रमाणे उलट पक्षी दुसरी एक बाजू सुद्धा तुम्हाला सांगतो की या निजामाच्या राजवटीमध्ये जे हिंदू लोक नोकरी करायला त्या ठिकाणी होते, चाकरीला त्या ठिकाणी होते, त्यातल्या अनेक हिंदूंनी तत्कालीन जे गृहमंत्री होते या देशाचे सरदार वल्लभभाई पटेल यांना त्या काळामध्ये तार होती, आता तार बंद झाली, तार घेऊन असं सांगितलं की हैदराबादचं संस्थान भारतामध्ये विलीन करून घेऊ नका. त्या संस्थानामध्ये काम करणाऱ्या हिंदूंनी ती पत्र लिहिली. कशासाठी लिहिली? त्यांच्या स्वतःच्या नोकऱ्या टिकवण्यासाठी. कारण जर का हैदराबादचं संस्थान भारतामध्ये विलीन झालं तर आमच्या नोकऱ्या जातील अशी भीती त्या लोकांना होती. म्हणून त्यांनी तार घेऊन सरदार वल्लभभाई पटेलांना सांगितलं. आणि म्हणून जगातले जे काही संघर्ष आहेत, जगातल्या जे काही लढाई आहेत, जगातल्या जे काही क्रांती आहेत ते कधीही जातीवर आधारित किंवा धर्मावर आधारित नव्हत्या. त्या हितसंबंधांवर आधारित होत्या. ज्यांचे हितसंबंध भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये होती, ज्यांचे हितसंबंध हैदराबादला भारतामध्ये विलीन करण्यामध्ये होती, ती लोक भारताच्या बाजूने लढत होती. ज्यांचे आर्थिक हितसंबंध हैदराबादचं संस्थान आहे तसं टिकवण्यामध्ये होती, ती लोक हैदराबाद संस्थानाच्या बाजूने लढत होती. आणि म्हणून ही जी लढाई होती ती हितसंबंधांची लढाई होती, ती धर्माची लढाई नव्हती. या हैदराबाद मुक्ती दिनाच्या निमित्तानं सातत्यानं सांगण्यात येणं आवश्यक आहे. आता फार मोठा निकराचा लढा देऊन मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की माझ्या आईचे वडील, माझे आजोबा माडज या गावामध्ये रायतापूरला त्यांची कचेरी होती निजामाची. ती कचेरी जाण्यामध्ये जे अनेक लोक होती त्यामध्ये माझे आजोबा सुद्धा सामील होते. त्यांनी कारावास भोगला. त्यांना नंतर भारतानं ताम्रपत्र देऊन गौरव सुद्धा त्यांना केला. अशी अनेक माणसं या हैदराबादच्या मुक्ती संग्रामासाठी झटली. अनेक माणसांनी हुतात्म्य पत्करलं. अनेक माणसांनी कारावास भोगला.
आणि या मराठवाड्याला, या हैदराबादला भारतामध्ये विलीन केलं. आता विलीन केल्यानंतर यांचे जे हेतू होते, यांचे जे उद्देश होते ते सफल झाले का? मराठवाड्याचा खऱ्या अर्थानं विकास झाला का? त्या भागातल्या जनतेला खऱ्या अर्थानं लोकशाहीची फळं चाखता आली का? याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. हा मुळात लढा याच्यासाठी होता की आम्हाला आमचे राज्यकर्ते ठरवता आले पाहिजे, आम्हाला राजेशाही संपवता आली पाहिजे. राजेशाहीमध्ये राजाचा मुलगाच राजा होतो, ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आम्हाला संपवता आली पाहिजे, याच्यासाठी लढा होता. परंतु आज आपण पाहतोय की फक्त मराठवाड्यामध्येच नाही तर सगळ्या देशामध्ये राजकारणाला घराणेशाहीची कीड लागलेली आपण पाहतो. आपल्याला ही व्यवस्थाच तर नको होती की राजाच्या मुलालाच पुन्हा राज्यकर्ता व्हावं, ही व्यवस्था आपल्याला नको होती. लोकशाही आम्हाला हवी होती, त्यासाठी आमच्या पूर्वजांनी हुतात्मा पत्करलं, त्यासाठी आमच्या पूर्वजांनी तुरुंगवास भोगला. आणि आज पुन्हा घराणेशाहीच्या माध्यमातून एक प्रकारची सरंजामशाही, एक प्रकारची राजेशाही या लोकशाहीमध्ये, भारतीय लोकशाहीमध्ये येऊ पाहतो. आणि म्हणून त्या खऱ्या अर्थाने ज्या लोकशाहीसाठी आमचे पूर्वज भांडले, झगडले, ती लोकशाही आज सुद्धा मराठवाड्यामध्ये, भारतामध्ये येऊ शकलेली नाही. आणि म्हणून हैदराबादचा मुक्ती संग्राम साजरा करत असताना ही घराणेशाही कशी संपवता येईल, शासनाची दोर, राजकारणाची दोर या देशातल्या, मराठवाड्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणांच्या हातात कशी देता येईल याचा सुद्धा गांभीर्याने विचार करणं हा मुक्ती दिन साजरा करत असताना आवश्यक आहे. फार मोठी मोठी नावं देऊन मराठवाडा वैधानिक विकास मंडळ स्थापन करतात. फार नाव ऐकायला फार वाटतं सुंदर, की काय मोठं नाव आहे, काहीतरी मोठं कार्य चालत असेल या संस्थेमध्ये. परंतु या मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या वतीनं काय विकास झाला मराठवाड्याचा? मराठवाड्यामधून 4 मुख्यमंत्री या महाराष्ट्राला गेले. पहिले शंकरराव चव्हाण, त्याच्यानंतर शिवाजीराव निलंगेकर, त्याच्यानंतर विलासराव देशमुख आणि त्याच्यानंतर अशोकराव चव्हाण, असे 4 मुख्यमंत्री मराठवाड्याने महाराष्ट्राला दिले. परंतु आज सुद्धा मराठवाड्याचा औद्योगिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या कुठलाही विकास या मराठवाड्याचा झाला नाही. राज्यातले नेते भाषण देताना सांगतात की महाराष्ट्राचे कुलस्वामी आई तुळजाभवानी, परंतु तुळजापूरच्या त्या तुळजाभवानीच्या मराठवाड्यातल्या भक्तांवरती ज्या दारिद्र्याच्या आगीमध्ये ते होरपळत आहेत तिथले भक्त, त्याच्याबद्दल मात्र कोणी चकार शब्द करत नाही. विद्यापीठाच्या नामांतरावरून वाद घातले गेले, धार्मिक दंगली भडकवल्या गेल्या, उस्मानाबादचं धाराशिव करायचं आणि औरंगाबादचं संभाजीनगर करायचं यासाठी अस्मितेच्या लढाया झाल्या. परंतु मराठवाड्यातला तरुण त्या ठिकाणी उद्योगधंद्याचा विकास न झाल्यामुळे त्याला शहराकडे यावं लागतंय. त्याला आज सुद्धा या ठिकाणी परक्यासारखं जगावं लागतं, पोरक्यासारखं जगावं लागत आहे. या ठिकाणी राहण्याच्या घराचे भाडे भरणं, फ्लॅट जर का घेतलं तर त्याचे हप्ते भरणं, शिक्षणाचा वाढलेला खर्च भागवणं, या वाढत्या महागाईमध्ये आपला प्रपंच चालवणं आणि त्यातून उरलेले 4 पैसे आपल्या गावाकडे पाठवणं, याच्यामध्येच तो मेटाकुटीला येत आहे. आणि म्हणून या सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांच्या या समस्यांकडे लक्ष द्यायला मात्र कोणीच तयार नाही. आणि म्हणून आता आपण पाहतोय की लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनामध्ये नवीन कन्सेप्ट आली, वर्क फ्रॉम होम, सॉफ्टवेअर मध्ये खास करून, की घरात बसून तुम्ही काम करू शकता. मग मला सांगा, जर का घरात बसून काम करता येतं तर सगळ्या कंपन्या सॉफ्टवेअरच्या पुण्यामध्ये, बेंगलोरमध्ये, हैदराबादमध्येच कशाला? त्यांचे छोटे छोटे युनिट्स मराठवाड्यामध्ये का नाहीत? लातूरमध्ये का नाहीत? औरंगाबादमध्ये का नाहीत? उस्मानाबादमध्ये का नाहीत? आणि त्या ठिकाणच्या लोकांना, आणि प्रचंड टॅलेंट असलेली लोक या मराठवाड्याच्या मातीमध्ये आहेत, अशा लोकांना जर का तुम्ही छोटे छोटे या विकासाचं जर का विकेंद्रीकरण केलं, या औद्योगिकरणाचं जर का विकेंद्रीकरण केलं तर मराठवाड्यामधून सुद्धा चांगले उद्योग येऊ शकतात. छोटे छोटे या सॉफ्टवेअर कंपन्यांचे युनिट येऊ शकतात आणि त्या ठिकाणी शहरामध्ये राहून ही काम करणारी मंडळी जर का त्या ठिकाणी गेली तर त्यांच्याकडे आलेल्या पगारीतला 4 पैसे ते त्याच भागामध्ये खर्च करतील. त्यातून त्या भागातल्या उद्योगधंद्यांना, व्यापाराला, शेतीला, शेतकऱ्यांना, सगळ्याच प्रकारच्या आर्थिक व्यवहारांना एक प्रकारची चालना मिळेल. परंतु अशा प्रकारचं विकेंद्रीकरणाचं कुठलंही धोरण हे सरकार राबवत नाही, आपण पाहतो. आणि याच्यामुळे काय झाले की शहरामध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे, शहरामध्ये बकाल रस्ते झाले, शहरामध्ये रस्त्यावरती ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे. तुम्ही मेट्रो बांधा, उड्डाण पूल बांधा, काही करा, परंतु ही गर्दी पांगणार नाही. कारण विकेंद्रीकरण करणं, सत्तेचं, संपत्तीचं आणि उद्योगधंद्यांचं, विकासाचं विकेंद्रीकरण करणं, ही जी लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया आपण अमृत महोत्सव साजरा करतो, 75 वर्ष झाली, परंतु ती प्रक्रिया खऱ्या अर्थानं पार पाडली गेली. आणि तिकडे गावं मात्र ओस पडते. पूर्वी गावामध्ये जे बहरलेलं वातावरण असायचं, माणसं असायची, जी मजा असायची, तरुण पोरं असायची, असं काही नाही. आज पाहतोय आपण सगळी गावं सुनसान आहेत, कारण तिकडचे सगळे तरुण मंडळी शहरामध्ये आहेत.
आणि तिथली उरली सुरली तरुण मंडळी आहे ती काय करते, तर तिथल्या राज्यकर्त्यांचे झेंडे घेऊन फिरवायचे, जयघोष करायचे, व्यसनाच्या नादाला लागायचं, अवैध धंदे करायचे. 30-40 वय झालेल्या अनेक प्रत्येक गावामध्ये 100-200-400 मुलं आहेत त्यांची लग्न अजून झाली नाही. कारण काय? कारण त्यांच्या हाताला काम नाही. अशा प्रकारच्या दुर्दैवी अवस्थेमध्ये हैदराबादच्या मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव 75 वर्ष साजरी करत असताना आम्ही जगतोय आणि त्याच्याबद्दल मात्र कोणी बोलत नाही. नुसतं यायचं, झेंडा फडकवायचं, झाला आमचा मुक्ती दिन साजरा करायचा, रात्री पार्टी करायची. आणि म्हणून हैदराबादचा मुक्ती दिन साजरा करत असताना आमच्या भागातल्या राजकारणावर, आमच्या भागातल्या विकासावर, आमच्या भागातल्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती आमच्या भागाची कशी होईल याच्यावरती सुद्धा उहापोह होणं गरजेचं आहे. आणि याची सगळी केंद्र जी आहे ती सगळी राजकारणामध्ये दडलेली आहेत. कारण या देशामध्ये गटार साफ करण्यापासून तुम्हाला शिक्षण मोफत मिळावं की पैसे देऊन मिळावं, तुम्हाला रस्त्यावरती प्रवास करताना टोल भरावा लागावा की न भरावा लागावा, अशी सगळी जी धोरणं आहेत ती या देशाच्या पार्लमेंटमधून, विधानसभेमधून, विधान परिषदेमधून आखली जातात. आणि ज्या ठिकाणी जे लोक बसलेले आहेत ते श्रीमंत एसी मध्ये बसणारी, बिस्लरीचं पाणी पिणारी श्रीमंत लोक त्या ठिकाणी बसले. आणि त्या श्रीमंत लोकांना घरातला गॅस संपल्यानंतर काय त्रास होतो, घरातलं रॉकेल संपल्यानंतर काय त्रास होतो, राशनच्या लाईनला थांबल्यानंतर काय त्रास होतो, नळाला पाणी नाही आलं तर हापशावरती पाणी भरताना काय त्रास होतो, रस्ते खराब असतील तर चालताना काय त्रास होतो, याची कसलीही जाणीव त्यांना नसते. कारण आम्ही जे जीवन जगतो त्या जगण्याचा काळीचाही अनुभव त्या ठिकाणी बसलेल्या लोकांना नसतो. आणि म्हणून सगळ्यात आधी क्रांती, परिवर्तन जे काय करायचे आहे ते कुठं करायचे आहे, तर ते राजकीय क्षेत्रामध्ये करायचे आहे. बऱ्याच लोकांना राजकारणामध्ये बोलायला आवडत नाही, परंतु संसदीय लोकशाहीमध्ये सगळी धोरणं जर का तिथून ठरवली जात असतील राजकारणामधून आणि त्यालाच आपण घाण म्हणून जर का आपण दूर राहत असू, त्या ठिकाणी जर का नालायक मंडळी जात असेल, त्या ठिकाणी आमच्या जगण्या मरण्याच्या समस्या समजून न घेणारी मंडळी जर का त्या ठिकाणी जात असेल तर अशाच प्रकारची दुर्दशा आमच्या पिढ्यानपिढ्या राहणार आहे. आणि म्हणून परिवर्तन जर का आम्हाला कुठं करायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलं की तुम्ही सत्ताधारी जमात बना. कशासाठी? कारण या सत्तेचा उपयोग साधन म्हणून करायचा आहे. आणि साध्य काय, तर या देशातल्या तमाम कष्टकरी, शेतकरी, काम करणाऱ्या वर्गाला त्यांचं न्याय मिळावे यासाठी या सत्तेचा साधन म्हणून उपयोग करायचा. पण आमच्या लोकांनी सत्तेकडे साध्य म्हणून बघितलं, त्यांचं गोलच ते. आपण पाहतोय आता नगरसेविका या ठिकाणी बसवायच्या स्वतः राजकारणात त्यांनी सुद्धा सांगितलं की पूर्वीचं राजकारण वेगळं होतं, आज राजकारण बदललेलं. आणि दिवसेंदिवस या राजकारणाचं, या देशातल्या लोकशाहीचं, या देशाच्या संविधानाच्या मूलभूत तत्वांचं अवमूल्यन होत आहे. आणि ते आम्ही उघड डोळ्यानं बघतो. आम्हाला फक्त इव्हेंट साजरे करायचे, आम्हाला फक्त अमृत महोत्सव म्हणून घरावर तिरंगा फडकवायचा, परंतु या देशाच्या संविधानाची जी मूळ तत्व आहे ती कशी टिकवता येते, या देशाच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य माणसाचा हस्तक्षेप कसा वाढवता येईल यासाठी आम्ही विचार करणं, कृती करणं, संघटित होणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून हैदराबाद मुक्ती संग्रामाचा या ठिकाणी स्वातंत्र्य साजरा करत असताना मी अशा प्रकारची अपेक्षा, आशा आपल्या सगळ्यांकडून बाळगतो की या देशाच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी ज्याप्रमाणे आम्ही काम करायला शहरामध्ये येतो, काही पोरं गावामध्ये राहतात, त्याने स्वतंत्रपणे कुठल्याही पक्षाशी, कुठल्याही प्रस्थापित नेत्याशी त्याच्या पाठीमागे न लागता आपले छोटे छोटे गावामध्ये संघटितपणे ग्रुप बनवावेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास, आपल्या तालुक्याचा विकास, आपल्या जिल्ह्याचा विकास करता येईल, कसा करता येईल यासाठी प्रयत्न करावे. तसे प्रयत्न या ठिकाणी बसलेले तरुण मंडळी आपल्या गावातल्या तरुणांना मार्गदर्शन करून करतील अशा प्रकारची अपेक्षा या हैदराबादच्या मुक्ती दिनाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना, त्याबद्दल बोलत असताना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की अजूनही आशा संपलेल्या नाही. ले मशाले चल पडे हे लोग मेरे गाव के, ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के, लोग मेरे गांव के. हा जो अज्ञानाचा, मागासलेपणाचा अंधकार सर्वत्र आपल्या भागामध्ये पसरलेला आहे, तो अंधकार ज्ञानाची ज्योत पेटवून, विचाराची ज्योत पेटवून, संघटितपणाची ज्योत पेटवून आपण संपवण्याचा निर्धार, संकल्प या ठिकाणी करूया. एवढं करून मी माझं लांबत चाललेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. पुन्हा एकदा पुणेरी न्यूजकर ग्रुपला भरपूर अशा शुभेच्छा देतो. जय बसवण्णा, जय शिवराय, जय भीम, लाल. धन्यवाद सर. बंधूंनो, मुळात स्वातंत्र्य आपल्याला एकाच प्रकारचं स्वातंत्र्य लक्षात आलेलं आहे. जे राजकीय स्वातंत्र्य, जे आपल्या ब्रिटिशांनी भारतावरती 150 वर्ष चालवलं, निजामाने हैदराबाद संस्थांवरती ते वर्ष चालवलं, आपण त्या राजकीय स्वातंत्र्यातून मुक्त झालो.
परंतु इथल्या व्यवस्थेचे आपण गुलाम झालो. स्वातंत्र्याचे अनेक प्रकार असतात. आर्थिक स्वातंत्र्य असेल, सामाजिक स्वातंत्र्य असेल, सांस्कृतिक स्वातंत्र्य असेल आणि त्यांना राजकीय स्वातंत्र्य आहे. आपण फक्त आपल्याला हा राजकीय स्वातंत्र्य मिळालेला आहे. आपल्याला अजून सामाजिक स्वातंत्र्य आहे, आर्थिक स्वातंत्र्य आहे, सांस्कृतिक स्वातंत्र्य आहे. या सर्व स्वातंत्र्य आपल्याला मिळवायचे असतील तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण संघटित होऊन लढा दिला पाहिजे. कारण लोकशाहीची व्याख्या सांगताना लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य असं म्हणतात. परंतु आज राजकारणावरती सर बोलले राजकीय परिस्थिती जर बघितली तर मुठभर लोकांनी मुठभर लोकांसाठी मुठभर लोकांकरवी चालवलेलं राज्य. आज अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये झालेली आहे. या परिस्थितीत जर आपल्याला स्वतःला उभं राहायचं असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेला मंत्र शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा आपण जपलं पाहिजे. म्हणून आपण प्रत्येकाने जरी मराठवाड्यामध्ये शिक्षणाचा अंधकार आहे, शिकत नाहीत असं म्हणत असतो तरी तिथल्या मुलांना तिथल्या युवकांनी शिक्षणासाठी प्रयत्न पुण्यासारख्या ठिकाणी येऊन केलं पाहिजे. तिथून शिकून आपण संघटित होऊन इथल्या व्यवस्थेविरोधाचा लढा आपण स्वतः उभा राहून संघर्ष केला पाहिजे. आणि हा संघर्ष तुम्ही आम्ही सर्वांनी करावा म्हणून सरांनी आपल्या मार्गदर्शनातून ही प्रेरणा तुमच्या आमच्यामध्ये भरली. म्हणून सरांचे खूप खूप धन्यवाद देतो. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन माननीय श्री महेश बरवडे सर यांनी. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे भूषण पुरस्कार मी अभिनंदन करतो. सर्वांना आजच्या मराठा मुक्ती सन्मानाच्या निमित्ताने आपण बनलेले शुभेच्छा अभिनंदन करतो. चांगल्या पद्धतीचं सूत्रसंचलन त्यांनी केलं असं ॲडव्होकेट आनंद कांबळे यांचा सत्कार करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करा. त्याचा सन्मान करण्यासाठी समोर यायचं दिगंबर पेटकरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करा. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच येणीकर भूषण पुरस्कार प्राप्त साहेब यांना त्यांचं अभिनंदन. आता शीतल सरांनी सुंदर असं भाषण केलं जे की हीच संबंधाची जी लढाई होती त्यावर फार चांगलं असं मार्गदर्शन दिलं. त्यामध्ये जरूर सर त्याच्यामधून आम्ही काहीतरी शिकू. आम्ही आपल्या सर्वांना तर माहितीच आहे 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा हा निजामापासून मुक्त झाला आणि स्वतंत्र झाला. हे सर्व काही घडलं केवळ जे या लढ्यात जे सामील झाले होते स्वामी रामानंद तीर्थ, अनंत जे की बाबासाहेब परांजपे आणि गोविंदभाई सराफ आणि आपल्या येणेकर गावचे सुपुत्र जे की कॅप्टन जोशी सर यांनी जे चांगलं आपलं सामाजिक म्हणजे ज्यामध्ये त्यांनी उत्तम असं त्यांनी त्या काळामध्ये कार्य केलं होतं. हे सर्व काही घडलं केवळ एकत्रित आल्यामुळे. तसंच आपल्याला यामधून काहीतरी बोध घेऊन आपण सर्वजण एकत्र येऊन काहीतरी कोणतीही समस्या असो त्या समस्येसाठी आपण लढायला पाहिजे. आणि या लढा करून जी की आपली जी प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये वाढ करायला पाहिजे. जे की आताच काही दिवसापूर्वी जी आपल्या ऐकलेली होती आत्महत्येची जी गोष्ट होती जी मन हेलावून टाकणारी होती आणि ही गोष्ट यापुढे होऊ नये यासाठी मी आपल्या कुणीतरी येणेकर ग्रुपच्या वतीने सांगू इच्छितो की कुठलीही गोष्ट असेल ते आमच्यापर्यंत शेअर करा, पोहोचवा. ती आम्ही सोडवण्याचा कटिबद्ध प्रयत्न करू. बस आणि एवढं सांगून मी कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ काढून बहुतेक लांबच्या परिसरामधून सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल येणेकर ग्रुपच्या वतीनं आणि आमच्या सर्व ग्रुपच्या वतीनं तुमचं सर्वांचा आभार मानतो. आणि असाच प्रतिसाद आपल्या गावच्या काही समस्या असतील किंवा आपल्या या भागात काय काम करत असताना काही अडीअडचणी असतील तर तुम्ही निश्चितपणाने संपर्क करा. आम्ही त्याच्यावरती मार्ग काढण्याचा किंवा प्रयत्न करू असं आश्वासन देतो. आणि सगळ्यांच्याच सहकार्याने या पुढील कालावधीमध्ये आपल्याला काम चांगल्या पद्धतीचं करायचं आहे अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि नाश्त्याची व्यवस्था केली, सर्वांनी नाश्ता घेऊनच जायचं. पुढे ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केलेला व्याख्यान आणि पुरस्कार प्रदानाचा